डोंगरखंडाळा येथे आर्थिक वादातून मायलेकीला जबर मारहाण, नात्यातील चौघी विरोधात गुन्हा दाखल। कौटुंबिक आर्थिक वादाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा येथे मायलेकीला नात्यातीलच 4 महिलांनी शिवीगाळ करत लाकडी दांड्याने जबर मारहाण केल्याची घटना 6 जुलै रोजी घडली आहे। या प्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात 4ही महिला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। या मारहाणीचा व्हिडिओ आज 7 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। या प्रकरणी फिर्यादी ज्योती गजानन जाधव वय 25 वर्ष यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की त्यांचे वडील गजानन जाधव यांनी आजोबा दशरथ पांडुरंग जाधव यांच्याकडून 1 वर्षासाठी हात उसने पैसे घेतले होते, मात्र हे पैसे परत न केल्याच्या कारणावरून वाद उफाळून आला। या वादातून फिर्यादी ज्योती यांची आत्या विमल रमेश धांडेकर, कमल किशोर धांडेकर, सुमन रामकृष्ण चव्हाण आणि आते बहीण दीपाली गजानन मंजुळकर यांनी ज्योती आणि त्यांच्या आई मीरा गजानन जाधव यांना लाकडी दांड्याने मारहाण केली, तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिली। फिर्यादी ज्योती यांचे वडील सध्या कारागृहात असून त्यांनी सुटल्यावर संबंधित रक्कम परत करण्याची ग्वाही दिली होती, मात्र तरीही चौघींनी हिंसक मार्ग अवलंबल्याचा आरोप फिर्यादी करण्यात आला आहे। या प्रकरणी सर्व आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बुलढाणा ग्रामीण पोलीस करीत आहे।